नमस्कार. आज माझे मित्र स्वर्गीय अविनाश भाऊंचे चिरंजीव, माझा मानलेला पुतण्या, माझ्या मित्राचा मुलगा, सन्माननीय ऋषाप्पाच्या वाढदिवसानिमित्त आज हा कार्यक्रम साजरा होतोय. त्याचे प्रमुख आपल्या राज्याचे पुनर्वसन मंत्री, ग्रामीण विकास मंत्री, जवळचं नाते झालं घासून. ओके, काय वातावरण जरा ऋषीच्या भाषणात तंग झालं, जरा तुम्हाला मोकळं केलं. ग्रामीण विकास मंत्री, माझे मित्र आदरणीय भाऊ, दुसरे सन्माननीय व्यक्तिमत्व माजी आमदार आदरणीय दादा, भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष आदरणीय दादा, काटकर तात्या, माझ्या वंदनीय धायगुडे वहिनी, अजय अप्पा, या तालुक्यात सर्व ज्येष्ठ मंडळी. कसं आहे, मी ह्या स्टेजवर एवढं रुळलो नाही. मी वेगळ्या पक्षाचा मनुष्य आहे. जसं विराज म्हटलं तसं मी पण म्हणतो. हे भावना पण माहिती आहे. सन्माननीय भाऊंच्या कुटुंबावर अप्पा प्रेम करणं सर्व माझे खंडाचे मायबाप मंडळी, माझा सन्माननीय मित्र आमचा दीपक दादा, सर्वच मान्यवर बंधू भगिनींनो, अविनाश भाऊ आणि शशिकांत पिसाळ या नाण्याच्या दोन बाजू. 2007 साली भाऊ जिल्हा परिषद निवडून आले. अविनाश भाऊ त्याच वेळेला आमचे मंत्री महोदय सुद्धा तिथंच होते. जिल्हा परिषद सभागृह होते. त्या सभागृहात मी कृषी सभापती होतो. त्यावेळेचं आमचं राजकारण ज्या पद्धतीने आम्ही केलं ते आम्हालाच माहिती आहे. एखादा निर्णय घ्यायचा म्हटलं की आम्ही अगोदर ठरवायचो. मला आठवतं आहे, जयाभाऊ एका उजव्या साईडच्या कोपऱ्यात बसायचे, ह्या अलीकडच्या कोपऱ्यात अविनाश भाऊ बसायचे, आणि मी वर डायसून तिरका बघून त्यांच्याकडे बघत राहायचो. आज मित्रांनो, मी या ठिकाणी ह्यासाठी आलो आहे, मैत्री करावी तर मनापासून करावी. वैरत्व करावं तर मनापासून करावं. विरोध करायचा तर भाऊ जाणीवपूर्वक आणि तेवढाच प्रखर विरोध करावा, असा मी मानणारा मतदार कार्यकर्ता आहे. मला वाईट वाटतं, मी इन भाऊनी जिल्हा परिषद एकत्र काम केलं. इव्हन राहुरी विद्यापीठ आमच्या दोघांची निवड झाली. मी राष्ट्रवादीमार्फत, कृषीवादीमार्फत मला त्या कॅटेगरीचं सिनेटवर गेलो आणि सन्माननीय पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी भाऊची निवड केली. वहिनींना माहिती आहे, जेव्हा मी विद्यापीठात जात होतो, कृषी विद्यापीठात, तेव्हा वहिनी आणि आमचा ऋषी आपला आत्ताचा छोटा होता, पुण्यात शिक्षणाला होते. काही वेळा आम्ही त्याला सोडायचं तसंच पुण्यामार्गे राहुरीला जायचं. मी का सांगतोय, हल्लीच्या राजकारणामध्ये, समाजकारणामध्ये माणसं मैत्रीभाव विसरतात. मैत्री जपणारी माणसं काहीच व्यक्ती असतात. राजकारणापुढं मैत्री करायची आणि आपलं काम झाले सोडायची, ही काही लोकांच्या नियत झाली दीपक दादा. परंतु मी अभिमानानं सांगेन, जया भाऊनी अविनाश भाऊंची मैत्री जपली. शशिकांत पिसाळने आयुष्यभर भाऊंची मैत्री जपली.
भाऊंच्या पश्चात वहिन्यांना विचारा, आजी आप्पांना विचारा किंवा ऋषीला विचारा. मी इकडून जाताना कधी इथं थांबल्याशिवाय पुढे जात नाही. कारण कसं आहे, एखादं छत्र हरवल्यानंतर, वडिलांचं छत्र हरवल्यानंतर त्या कुटुंबाला आधार देण्याचं काम त्या मित्राचं असतं आणि ते जपण्याचं काम आम्ही केलं. भाऊ, तुम्हाला एक गोष्ट आनंद जाणीवपूर्वक मला सांगायची. भाऊ अविनाश भाऊ, मी, भाऊसाहेब शेळके, तरंग बापू हा आमचा मित्रपरिवार. आजही भाऊ गेल्यानंतर भाऊसाहेब शेळके त्याच निष्ठेनं पालकवत म्हणून अविनाश भाऊ ऋषीकडे बघतात. ही माणसाची नियत असावी लागते. एक सांगतो, कोणाला वाईट बोलून, कोणाचा द्वेष करून माणूस मोठा होत नसतो. मनुष्य प्रत्येक कर्तृत्वाने मोठा होत असतो. मी आता विधानसभा निवडणूक झाली मधून आपली, मी एकदाच वहिनींना भेटलो आणि ऋषापाला भेटलो. ऋषापाने मला सांगितलं, दादा माझ्याकडे येऊ पण नका. तुमची आणि आम्ही भाऊंची मैत्री होती. त्या मैत्रीच्या पोटी मी जरी कुठल्या पक्षात असलो तरी अरुणा वहिनीचं, मी अरुणा काकीचं मी काम करणार. त्यांनी आणि शेळके मग म्हणजे आमच्या हर्षवर्धनी मनापासून काम केलं. सगळ्या अख्ख्या ग्रुपनी तुमच्या मनापासून काम केलं. मग असं असताना मी कुठल्या मग पक्ष मी निवडणूक लढवली, त्यापेक्षा असं असताना ज्यावेळेला आपल्याला या काही लोकांनी सहकार्य केलं, माणुसकी राखली, ती माणुसकी जाण ठेवून त्या कुटुंबातल्या माझ्या पुतण्याचा मुलाचा वाढदिवस होत असेल तर तिथं जाणं माझं कर्तव्य समजतो. आणि पण आज सांगतो, इथून पुढच्या मागे, इथून पुढे सुद्धा शशिकांत पिसाळ आणि धायगुड कुटुंब ह्याचा जिव्हाळा आयुष्यात कधीही कमी होणार नाही. आता मग काय सांगायचं झालं तर काही गोष्टी अशा आहेत, काही गावं व्यक्ती मिळून मोठी होतात. काय माणसांची ओळख गावामुळे होती, पण बऱ्यापैकी ह्या जिल्ह्यामध्ये माणसांच्या कर्तृत्वामुळे ती गावं मोठी झाली. समजा बावधन म्हटलं तर ते मदनाप्पाचं गाव म्हटलं जातं. भुईंज म्हटलं ते प्रतापराव भाऊंचं गाव म्हटलं जातं. भोप्या गाव म्हटलं की तात्यांचं गाव म्हटलं जातं. आणि आहिरे म्हटलं ते माधवप्पाचं आणि अविनाश भाऊंचं गाव म्हटलं जातं. हे मला माहिती आहे. त्यासाठी कुठल्याही माणसाची गावामुळं ओळख होता कामा नये, तर आपल्यामुळं गावाची ओळख झाली पाहिजे. असं कर्तृत्व ऋषी आपण निर्माण कर. आज त्या गावाला आप्पांचं गाव म्हणतात, माधवप्पांचं गाव म्हणतात, अविनाश भाऊंचं गाव म्हणतात. इथून पुढच्या काळामध्ये अविनाश भाऊंचं आणि ऋषी आप्पाचं गाव अशी ओळख काम कर. भाऊ तुझ्या पाठीशी आहेत. आपले अविनाश भाऊ गेले, ज्या दिवशी गेले त्यावेळेस मी बँकॉकला होतो. भाऊ विद्यापीठ निवड पुन्हा मी भाऊने इथं सोडलं. वहिनी कुठं लग्न होतं नातेवाईक इकडं कुठं तरी, वहिनीचं कुटुंब गेलं आणि भाऊ एकटेच होते. आणि ते सोडून मी दुसऱ्याशी परगावी गेलो, बाहेरगावी गेलो. आणि तिथं गेल्यानंतर मला कळलं की भाऊ अशाच गेले. भाऊ 10 मिनिटं मला सुचलं नाही काही, कारण एक जीवभावाचा मित्र विद्यापीठात काम करत असताना सुद्धा, जिल्हा परिषद काम करत असताना किंवा इतर ह्या तालुक्यात काम करत असताना अविनाश भाऊने जे काम केलं त्याला तोड नाही. त्यावेळेला वाई खंडाळा हा अर्धा मतदारसंघ वाईचा होता आणि खंडाळा फलटण हा दुसरा मतदारसंघ होता. तसं पाहिलं तर अविनाश बाबूचं गाव हे फलटण तालुक्या मतदारसंघ येत होतं. हे आप्पांचे मतदार नव्हते, तरीसुद्धा अविनाश भाऊंनी आप्पांच्या वडिलांच्या राजकारणामध्ये मनापासून काम केलं. त्यानं मोठं काम केलं. म्हणून मदनाप्पन सुद्धा अविनाश भाऊला सभावदेश करण्याचं काम आमच्या आप्पांनी केलं. कसं असते राजकारणामध्ये, समाजकारणामध्ये, तुम्ही केलं तर मी केलं पाहिजे. नुसतं दुसऱ्याने करून त्यात ऋणात राहता कामा नये. आपण ऋण फेडण्यासाठी काम केलं पाहिजे. मी आज सांगतो, फक्त ह्या कार्यक्रमाला मी ऋषी आप्पांना आणि जयभाऊ कार्यक्रमावर आहेत म्हणून आलेलो आहे भाऊ. कारण आजचा दिवस उद्या आला नसता. जाता एकच तुम्हाला विनंती करणार आहे,
तुम्ही माझं आप्पांच्यावर काम प्रेम केलं, तुम्ही ऋषी आप्पांच्यावर प्रेम केलं, अविनाश भाऊंच्यावर प्रेम केलं, तुम्ही आमच्या वहिनीच्यावर प्रेम केलं. आता या मतदारसंघातील एक नागरिक म्हणून मी तुम्हाला विनंती करणार आहे, ऋषीच्या भावी राजकीय जीवनामध्ये ज्या पद्धतीने तुम्ही अविनाश भाऊंच्या तुम्ही प्रेम केलं त्या दुप्पट प्रेम तुम्ही माझ्या ऋषीवर करा, त्याला मोठं करा, हीच विनंती करतो. आणि तुमच्या सर्वांचे एवढ्या पावसाचा गाडचं वातावरण असतो इथं माझ्या ऋषीवर इथं आलात, सर्वांचे मी माझ्या वतीने तुमचे आभार व्यक्त करतो. आणि ऋषीला आणि त्या वहिनीच्या कुटुंबाला दीर्घायुष्य लाभावं अशी शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद आदरणीय शशिकांत दादा.